गाइस, अस्सलाम वालेकुम, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहो सगळी? फायनली आज मोर टाइम बाद आहे ना, आम्ही दोघा जण शूटला जायला निघले आहो. आणि ज्या पॉईंटवर आम्ही जात आहो ना त्यांची मला काही इन्फॉर्मेशन नाही. फक्त मी बीचवर एन्जॉय करता, मंचुरियन खाता आणि घरायला निघता. बाकीची इन्फॉर्मेशन आहे ना माझे हस्बंड तुम्हाला देतील. चला. सगळे जितके पार्किंगला स्कूटर ऍक्टिवा लागलेत ना, ती कंपनी आहे बाजूला. शूट नाही करू शकत तर ते अलाव नाही. म्हणजे लगभग किती किलोमीटर लांब आहे हो? 4 किलोमीटर. 4 किलोमीटर लांब इतकी मोठी कंपनी आहे ना आतलं. सगळ्यात पहिले आम्ही दर्गाजवळ जाऊ. दर्गाजवळचा शूट करून मी दाखवता तुम्हाला आणि मग सिनी बीचवर येऊ. सीधा रोड जाते है दर्गाजवळ. स्क्रीन वर खाली बोट मारतात बरोबर, तो आपल्या कॅप्चर करेल. तो दुनिया व्हिडिओ काढते त्यांच्या याच्यात आपलेच नाही येत. ही एक जागा का खाली नाही मिळणार शूट करायसाठी. है ना दर्गातला आतला मेन गेट आहे, आतला इंटर व्हायचा कंपाऊंड आहे. हे दर्ग्याच्या बाजूची जागा आहे. ह्या फिरायला तर ते सगळे सॅनिटऱ्या बिनेटऱ्या बनत आहेत. आणि ही आहे ती दर्गा हजरत सय्यद हुकीम शाह कादरी चिश्ती. माशाल्लाह दर्गा बेस आहे मोप. आणि ही त्यांची सगळी कंपाऊंड आहे हो दर्ग्याचा. ही मुंबईची माणसं येतात ह्या फिरायला. तो सगळा कंपाऊंड आहे. चला आता ह्यात आम्ही तुम्हाला दर्गाच्या आतला सगळा नजारा व्ह्यू दाखवता. हे साका आहे ती. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चला आता तुम्हाला अजून एक दर्गा दाखवता. त्यांच्याच बाजूला समोर आहे एक दर्गा. एक दर्गा आहे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. ही एक मज़ार है हया. ही बराबर दर्गाच्या समोरच ही एक अजून एक मजार आहे. यांचं नाव तर फिलहाल आपल्याला काही खबर नाही. आणि ही सगळी वाडी आहे. ही पाटी वंजीशी कंपनी सगळी. तो समोर बंगलो आहे. तो बघतो वो बंगलो आहे समोर. अजून एक बात, आता मी एक नवीन स्कूटी पण घेतली. नवीन म्हणजे सेकंड हँड आहे. ही मी माझ्या बायकोसाठी घेतली, तिला शिकायसाठी.
बेस मिळली म्हणून ती आपली घेतली. काय कशी वाटली गाडी? बेस आहे ना. आता ह्या गाडीवरती सगळं आम्हाला आहे ना यूट्यूबचं नाव बिव सगळं टाकायचं आहे. तर आता स्लोली आता आम्ही सगळा करू हिंचा जे पण करायचं ते. हां हां थँक्यू किंच्यासाठी शुक्रिया. ही छोटीशी मशीद आहे नमाज बिमाज पढायसाठी. ही सगळी वाडी आहे पुरी. बेस बरी मोठी वाडी आहे. आता 2 महिन्यांनी हिंचा हुरूस पण येईल. हुरूस येईल तर ह्या उभा राहायची जागा नसते. सगळे ही लागते, पुरा मेला लागते. झुले बिले काय लागतात ते पण एक्सप्लोअर करू. आणि ही सॅनिटरी आहे. सॅनिटरी म्हणजे ही सगळी रूम आहेत जी मुंबईची लोक येतात ना, ती राहण्यासाठी रेंटवर तर ही रूमा घेतात यूज व्हायला. त्यांच्या बाद हे समोर निलेवाले जितके पण ती रूम आहेत सॅनिटरी आहेत. चला आता आम्ही बीचवर जात आहोत. ही है बैक साइड बीच है, समंदर है पूरा ओपन सी. चला आता आम्ही ना डायरेक्ट बीचवर जाऊन शूट करू. हा आहे बीचवर जायचा रस्ता. हो बघा बीच. आता चालत जाऊ तर मग लांब आहे पुरे, पण तर आम्ही अर्ध्यात येऊन बस करतो. तितका परत चालत जाऊन परत रिटर्न व्हायला लागेल. हबीबी कम टू पिरवार. ये चला आता आम्ही घरात जायला निघले आहो. आता बघू, हा एक मंचुरियनची दुकान आहे, त्या मंचुरियन खाऊ आणि घरा निघू सरळ. माझा फेवरेट आहे मंचुरियन. त्या दुकान पण माझा फेवरेट आहे. एकदम मस्त आणि फर्स्ट क्लास बनवते मंचुरियन. दाखवता मग मंचुरियन. हे सगळं वर्षी व्ह्यू आहे बीचचो. फिलहाल आहे ना आता लोक मोप कमी आहेत, पब्लिक मोप कमी आहे. ज्या दिवस संडे असते ना, हां त्या दिवस उभा राहायला पण जागा नाही. असं इतका फुल होते ह्या पिरवार. मशाल मोप बेस आहे, पण मना आहे ना खास दर्गाचा जो पॉईंट आहे ना तो मला मोप बेस वाटते. बीचवर इतका बेस नाही वाटत. दर्गाचा पॉईंट मला मोप बेस वाटते. बाकी एकदम सुकून आहे थया.
चला आता आम्ही मंचुरियन खात आहोत, या खायला. चला तुम्हाला आज पिरवार एक्सप्लोर करून जाईल आहे. असंच आम्हाला सपोर्ट करते आणि आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर आणि सबस्क्राईब करा.